सांगली जिल्ह्यातून जाणारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघटना समितीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदर्शनी करण्यात आले। राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सांगली जिल्ह्यामध्ये गरज नसताना आणि हजारो शेतकऱ्यांनी कधी नोंदवलेले आहेत, मात्र तरीही गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट सरकारकडून घालण्यात येत आहे असा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन घेऊ देणार नाही अशी भूमिका देखील यावेळी शेतकऱ्यांनी जाहीर केली। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी गेली 2 वर्ष झालं टाळू फोडून शासनाला सांगतोय। अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे, अनेक निदर्शने करून शासन दरबारी वारंवार निवेदन देऊन अनेक हजारो हरकती या शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत। शक्तीपीठ महामार्गाला आमची 1 इंच जमीन द्यायची नाही अशा पद्धतीचा शेतकऱ्यांचा पवित्र असताना शेतकऱ्यांच्यावर ही जे काही शक्तीपीठ महामार्ग लादण्याचं धोरण शासन करत आहे त्याच्या विरोधात आज आम्ही निदर्शनं करत आहोत। शक्तीपीठ महामार्ग का कशासाठी करताय हा प्रश्न गेली 2 वर्ष शेतकरी विचारतोय। रत्नागिरी नागपूर सारखा राष्ट्रीय महामार्ग समांतर असताना कुणीही मागणी न केलेला, गरज नसताना फक्त बागायत जमिनी उद्ध्वस्त करण्यासाठी, बड्या भांडवलदारांना पोचण्यासाठी आणि प्रचंड मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी जर शेतकऱ्यांना मातीत घालणार असाल तर मग आम्ही लढणार, आम्ही जमीन वाचवणार, आम्ही 1 इंच जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही। आमचं रक्ताचं पाणी झालं तरी चालतंय, पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। कुठल्याही बाबतीत सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। आज शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा शहीद दिन या स्वातंत्र्यासाठी ते फासावरती गेले। आमची जमीन वाचवण्यासाठी आम्हाला फाशी घ्यावी लागली, नसेल तर आलेल्या अधिकाऱ्याला वावरामध्ये झाडाला लटकावून लावावं लागलं, त्यांना शासनाला फाशी द्यावी लागली तरी आम्ही मागं पुढे बघणार नाही। पण आमची 1 इंच जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशा पद्धतीची आम्ही भूमिका आज आम्ही घेतोय।